आता आरक्षणासाठी आपला शेवटचा लढा मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे फिरायचं नाही. मनोज जरांगे पाटील मुंबईला जाण्यावर ठाम. राज्यात बोगस लाडक्या बहिणींचा सुळसुळाट. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक बोगस लाभार्थी. राज्यात 26,34,000 बोगस लाडक्या बहिणी. कुंभमेळ्याच्या राजकीय आखाड्यात शिंदेंच्या शिवसेनेची उडी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर घेणार विकास कामांचा आढावा. एकनाथ शिंदे बैठक घेणार असल्याची मंत्री दादा भुसेंची माहिती. मी राहुल गांधी ममता बॅनर्जींना आधीच सांगितलं होतं, निवडणुकांवर बहिष्कार टाका. जागतिक मुद्दा होईल. मतचोरीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचा पाठिंबा. विधानसभा निवडणुकीतील मत गेली कुठं हे अजून कळलेलं नाही. ठाकरेंचा टोला. तर जनतेनं का नाकारला याचा अभ्यास करावा. फडणवीसांचं उत्तर. स्वतःला वाघ म्हणणारी अनेक काळी मांजरं वाटेल येतील. अपशकुनी काळ्या मांजरांचा गणरायाने बंदोबस्त करावा. शाखा भेटी दरम्यान उद्धव ठाकरेंचं नाव न घेता एकनाथ शिंदेंवर निशाणा. मुंबईतील शाखांना उद्धव ठाकरेंची भेट. ठाकरेंचं शिवसैनिकांना मार्गदर्शन. मतदार याद्यांची तपासणी करण्याचे ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश. तर आदित्य ठाकरे धारावीतील शाखांना भेट देणार. राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरे यांना फोन. घरातील गणपतीच्या दर्शनाला येण्याचं दिलं निमंत्रण. उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावर गणपतीचं दर्शन घेणार. साताऱ्यात महायुतीत ठिणगी. कोणीही बाबळीच्या झाडाखाली उभे राहत नाही, त्याला आंब्याची सावली लागते. जयकुमार गोरेंचा टोला. तर मी 2-3 हजाराने निवडून आलो नाही. मकरंद पाटलांचं उत्तर. संगमनेरमधील एकनाथ शिंदेंच्या रॅलीत गोंधळ. एकनाथ शिंदे सभास्थळी आल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ. सभास्थळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची. उद्या माधुरी हत्तीनीच्या भवितव्याचा फैसला. माधुरी हत्तीन प्रकरणातील पुनर्विचार याचिकेवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी. महायुती सरकार कर्जमाफी केल्याशिवाय राहणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची संगमनेरमधून ग्वाही. कोल्हापूरच्या सिद्धार्थनगरमधील राड्या प्रकरणी गुन्हा दाखल. दोन्ही गटातील 400 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल. पुण्यात मनसेनं बंद पाडली फ्रेशर्स पार्टी. अल्पवयीन मुलांना मद्यविक्री होत असल्याचा मनसेचा आरोप. राजबहादूर मिल्स येथील किकी पबमध्ये सुरू होती पार्टी. पब फोडून टाकण्याचा मनसेचा इशारा. नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाची पहिली झलक. हजारो भक्तांचा एकच जल्लोष. लालबागच्या राजाचा दरबार सजला. गणेशोत्सवासाठी दादर मार्केट सजलं. खरेदीसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी. मार्केटमध्ये नवीन वस्तूंची रेलचेल. गणेशोत्सवानिमित्ताने पुणेकरांमध्ये मोठा उत्साह. खरेदीसाठी बाजारात प्रचंड गर्दी. गणेशोत्सव आधीचा शेवटचा रविवार असल्याने बाजारपेठा भाविकांनी फुलल्या. गणेशोत्सवासाठी कोकणवासी कोकणात येण्यास सुरुवात. टोल पास दाखवल्यानंतरही फास्टॅगमधून कापले पैसे. तर अनेक ट्रेन उशिरा धावत असल्याने प्रवाशांची नाराजी. पुण्याच्या वाडिया कॉलेजसमोर विद्यार्थ्यांमध्ये तुफान हाणामारी. 7 ते 8 जणांनी एकाला बेदम मारलं. मुलं अल्पवयीन असण्याची शक्यता. मारहाणीचा व्हिडिओ समोर. कौटुंबिक वादातून बापाने 4 वर्षाच्या चिमुकलीला नदीत फेकलं. मुलीला फेकल्यावर बापानेही घेतली उडी. स्थानिकांनी नदीत उडी घेत दोघांनाही वाचवलं. पूल नसल्याने मृतदेह नदीच्या प्रवाहातून नेण्याची वेळ. मरणानंतर सरणापर्यंतच्या प्रवासात यातना. नंदुरबारच्या तळोदा तालुक्यातील लाजीरवाणी घटना. कबुतरांसंदर्भात पेटा संस्थेची मंत्रालय परिसरात जाहिरातबाजी. आम्ही मुंबईकर असून आमचा आदर करा अशा आशयाचे झळकले बॅनर. प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी पेटाची जाहिरात. राहुल गांधींची बिहारमध्ये रॅली. राहुल गांधींनी स्वतः चालवली बुलेट. तेजस्वी यादवही राहुल गांधींसोबत बुलेटवर स्वार.